वाघोबा क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा आपण पाहतो। या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातली ही पहिल्या फेरीतली दुसरी लढत मैदानावरती आपण एन्जॉय करताय। एका बाजूला आपण पाहतोय वरची भागूची वाडी संघ नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केले नागेवाडी संघाला प्रथम सलामीची जोडी। मैदानावरती आपण पाहतो स्ट्राइक एंड वरती फलंदाज भगवान आहेत आणि नॉन स्ट्राइक एंड वरती विशाल। गोलंदाजाचा विचार केला P1 चं षटक हाताळण्यासाठी आलाय तर गोलंदाज संतोषला आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक अगदी आपण पाहतोय 38 सर्कलच्या बाहेर दोन क्षेत्ररक्षक एक लॉंग ऑफला आणि एक स्क्वेअर लेगच्या सीमारेषेला पाहतोय आपण अगदी। परंतु कुठल्या प्रकारची गोलंदाजी इथे हाताळली जाईल हे पाहणं गरजेचं आहे, कारण जरी बॅटीला कट लागून चेंडू 38 सर्कलच्या बाहेर गेला तरी आपल्याला 4 धावा पाहायला मिळतात, परंतु डॉट चेंडू येतील तर सुरुवात चांगली करून देईल फलंदाज भगवान, पाहणं गरजेचं आहे। डावकरी आताचा फलंदाज ऑन स्ट्राइक, पंचांचा ग्रीन सिग्नल येईल आणि पहिला चेंडू फेस करेल तर गोलंदाज भगवान। पहिला चेंडू हलक्या हाताने कट केला, आपण पाहतोय दोन क्षेत्ररक्षक तैनात आहेत, एक शॉर्ट थर्ड मॅनला एक पॉइंटला क्षेत्ररक्षक होते, दोघांच्या मधून पाहतोय आपण चेंडू चाललाय इथे मात्र चुकीचं कॉलिंग अगदी खराब आपण पाहतोय। दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून कॉलिंग घडलंय आणि घडलंय ते काय फलंदाज भगवान बॅक टू द डगआउट। वरती एक धाव तर एकवटली होती, परंतु दुसऱ्या धावेसाठी लगेचच रवाना झाले आणि ती धाव धोक्याची ठरली आहे ती फलंदाज भगवानसाठी। मी तर म्हणेन जरी कॅच आउट किंवा बोल्ड झाले असते तरी एवढं दुःख झालं नसतं, परंतु रनआउटच्या स्वरूपात जेव्हाही फलंदाज बाद होतो तेव्हा फार दुःख होतं। परंतु इथून आपण पाहतोय आता कमबॅक करावं लागेल। फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती गेले ते किशोर यांना। पहिला चेंडू फेस करत असताना पाहतोय सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू सरळ जाऊन आपण पाहतोय यष्ट्यांचा वेध घेत असताना बॅक टू बॅक लागणारा हा दुसरा धक्का नागेवाडी संघाला। प्रकारची जबाबदारी किशोरवरती संघाने दिली होती, परंतु त्या प्रकारची कामगिरी करता तर आली नाहीये, कारण विचार केला तर बॅक टू बॅक दोन गडी बाद केले। चांगली गोलंदाजी सतीशची आपण पाहतोय P1 च्या षटकामध्ये दोन गडी बाद होत असताना हा चेंडू आपण पाहतोय आपण स्क्वेअर लेगला भिरकावण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी आडव्या बॅटने खेळून काढलाय चेंडूला। चेंडू थांबणार नाहीये, जमिनीला गुदगुदल्या करत चेंडू चाललाय सीमा पार। या पहिल्या सत्रातला दमदार चौकार। प्रकारची फलंदाजी करावी लागेल। चौथ्या क्रमांकावरती गेले चंद्रकांत
हॅलो. 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 तर नक्कीच बॅक टू बॅक दोन चौकार आपण पाहतोय फलंदाज चंद्रकांतच्या माध्यमातून. नक्कीच सिंगल प्राप्त केले, माफी असावी. इथून मात्र झेलची संधी निर्माण झाली होती. कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज विशालचा आपण पाहतोय सलामीला गेले होते, अगदी हलक्या हाताने दिशा देण्याचं काम केलं, परंतु चेंडूचा विचार केला तर बराच काल हवामध्ये चेंडू पाहायला मिळाला. थोडासा कव्हरच्या क्षेत्राच्या दूर हा चेंडू विसावत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि तिथून दोन धावा एकवटल्या गेल्यात. ते फलंदाज विशाल आणि चंद्रकांतच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार केला धावफलकावरती आता धावल्या गेल्यात ते 8 धावा. हा चेंडू अख्खू टप्प्याचा होता, परंतु पंचानं सांगितलं आहे की ऑफस्टिकच्या बाहेर कदाचित असावा आणि हा चेंडू फेकला गेलाय तो वाईट. त्याचबरोबर वन बाउन्स कॉलिंग देखील गोलंदाज संतोषला दिलं गेलंय, 1 फॉर दी ओव्हर. कारण जर दुसरा चेंडू देखील या पद्धतीचा फेकला तर तो नो घोषित केला जाईल, याची देखील नोंद घ्यायची आहे. पाहतोय आपण शेवटचा चेंडू फेकला जातोय, फुलटॉस चेंडू होता. आपण पाहतो बॅटीची वरची कड लागून चेंडू चाललेला, परंतु चांगलं क्षेत्ररक्षक शॉर्ट थर्डमॅनला आपण पाहतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. फलंदाज विशालला पाहतोय पहिलं षटक समाप्त झालंय धावफलकावरती. सध्या दुहेरी अंकावरती पाहतोय 2 गाड्यांच्या मोबदल्यात लावल्या गेल्या त्या 10 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. आपण पाहतोय P1चं षटक समाप्त होतंय. 10 धावा धावफलकावरती लावल्यात. पहिल्या षटकाचा विचार केला तर संतोष होते. 2 विकेट देखील त्यांनी प्रस्थापित केले. पहिल्या 2 चेंडूवरती मोठे गडी बाद झाले. त्यानंतर विचार केला तर चंद्रकांतच्या माध्यमातून चौकार आला आणि तिथून संघाला धावण्याचं काम या दोन्ही फलंदाजांनी केलं होतं. आता स्ट्राईक एंड वरती सलामीला गेलेला विशालला पाहतोय आपण आणि विशालच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती पाहतोय षटकार येत असताना 6 धावा. आता वेगानं फ्लाइंग स्टार्ट देण्याचं काम विशालच्या माध्यमातून केलं जाते आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवरती रोहितच्या षटकार लागला पुन्हा एकदा त्या दिशेनं आणि पुन्हा एकदा तोच रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक लगावला गेलेला फलंदाज विशालच्या बॅट मधून दुसरा दमदार खणखणीत षटकार. चांगली फलंदाजी आपण पाहतोय फलंदाज विशाल सध्या करत असताना मैदानावरती. हा चेंडू हलक्या हाताने खेळून काढला. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात झालेत आणि आपण पाहतोय काय झालीये चूक. जिथे 1 ते 2 धावा होत्या
तिथे या 4 धावा पाहायला मिळतील. फलंदाज विशालच्या बॅटमधून अजून एक दमदार फलंदाजी पाहतोय. बॅक टू बॅक 2 षटकार, त्यानंतरचा हा चौकार. पुढील चेंडू कुठल्या पद्धतीचा फेकला जाईल. हा चेंडू आता मात्र मिस टाइम फटका, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरून प्रवास करून येतील. तोपर्यंत एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे पाहता पाहता या 2 धावा एकवटल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. कौतुक करेन चंद्रकांतचं, कारण त्यानं पाहिलं दूरवरून क्षेत्ररक्षक येत आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत आपण या 2 धावा कंप्लीट करू शकतो हे कुठेतरी जाणलं आणि लगेचच 2 धावा कंप्लीट केल्या. खूप चांगली फलंदाजी. इथे मात्र सफलून खेळण्याचा प्रयत्न फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतोय. खुलं क्षेत्ररक्षक पाहिलंय आणि पुन्हा एकदा चेंडूला भिरकावलंय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. आपण पाहतोय पहिल्या षटकाचा विचार केला तर फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये अवघ्या 5 चेंडू मध्ये 22 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू, हा चेंडू देखील कट केला. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत, परंतु पुन्हा एकदा चूक असेल का? परंतु आता कुठल्याही प्रकारची चूक नसेल. आपल्या हाताचा पिसारा फुलवत चेंडूला आपल्या हातामध्ये गॅदर केलाय आणि मोठा मासा गळ्याला लावलाय. फलंदाज होईल बाद. विशाल बॅक टू द डगआउट. तर 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. 16.00 सरासरीने आपण पाहतोय 32 धावा लावल्या गेल्यात. पहिला चेंडू फेस करत असताना गोलंदाज आपण निलेशचा पाहायला गेला तर स्ट्राईक एंड वरती चंद्रकांत ज्यांच्या बॅटमधून एक चौकार आपण जरूर पाहिलाय, परंतु त्यानंतर कुठेतरी शांत स्वभावाची खेळी आता पाहायला मिळते. पहिला चेंडू निलेशचा निर्धावाला याच पद्धतीने फेकला गेला तर कुठेतरी धावगतीवरती रोख लावला जाईल या षटकामध्ये. फुलटॉस चेंडू ऑनसाईडला खेळून काढला. इथे मात्र क्षेत्ररक्षक आलेत. आपण पाहतो एक धाव कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न, दुसरी धाव डोक्याची ठरेल का? डायरेक्ट थ्रो फेकी मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पाहायला मिळाली होती. जर ती कॅरी केली असती तर नक्कीच धावबादच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं असतं फलंदाज आपण पाहतो चंद्रकांतला, परंतु 2 धावा तरी सहजरित्या कंप्लीट केल्यात. आपण पाहतोय 34 धावा धावफलकावरती. उर्वरित शेवटचे 4 चेंडू या तिसऱ्या षटकातला गोलंदाज आपण पाहतोय पंचांच्या डावा बाजूने सातत्याने मारा करत असलेल्या निलेशला आपण पाहिला. इथे हलक्या हाताने कट केला. क्षेत्ररक्षक आहेत आणि पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकानं झेल लाईट, तो झेल. फलंदाज होईल बाद. चंद्रकांत बॅक टू डग आउट. नवीन बॅटर आपण पाहतोय अगदी 6व्या क्रमांकावर गेलेत ते प्रभाकर. त्याचं कारण आपण मागच्या चेंडूवरती पाहिलं चंद्रकांतला बाद होताना आणि त्याच्याचमुळे नवीन फलंदाज एंटर झालेत ते
प्रभाकर. पहिला चेंडू निर्धाव. आता कुठेतरी धावगतीवरती वेग कमी करण्याचं काम केलं ते गोलंदाज निलेशनं, कारण 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. हा चेंडू बॅटीच्या रडार मध्ये उचलून फेकून दिला. क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक. चेंडू चाललाय सीमा रेषा पार, हवाई सफर, षटकार. धावफलकावरती आता मात्र खराब गोलंदाजी. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटीच्या रडार मध्ये जरूर आलाय, परंतु लांबी कमी, उंची जास्त, आणि इथे मात्र झेल झालाय ड्रॉप. त्या झेलचं रूपांतर 2 धावेमध्ये केलं. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव धोक्याची ठरली असती, म्हणूनच नकार दिलाय जणू काय फलंदाज दत्तानं. आणि इथून आपण पाहतोय 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकानंतर आपण पाहतोय 14च्या सरासरीने तब्बल 42 धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. येणारे शेवटचे 6 चेंडू आहेत आणि कितपत धावांचा डोंगर उभा करेल फलंदाजी करत असताना नागेवाडी ब संघ हे पाहणं गरजेचं आहे, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 10 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतरचा विचार केला षटकामध्ये तब्बल 22 धावा खर्च केल्या, आणि या शेवटच्या षटकाचा विचार केला तर 1 षटकार आणि 2 डबलच्या माध्यमातून पुन्हा एकदा 10 धावा खर्च केल्या. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 42 धावा अवघ्या 4 गड्यांच्या मोबदल्यात. स्ट्राईक एंड वरती 2 सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतोय. प्रभाकरच्या बॅटमध्ये 1 षटकार असलेला तो नॉन स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळेल, आणि स्ट्राईक एंड वरती जो 5व्या क्रमांकावरती गेला होता तो फलंदाज आता पहिला चेंडू फेस करत असताना आपल्याला पाहायला मिळेल तो दत्ता. शेवटचं षटक 6 चेंडू फेकण्यासाठी गोलंदाज पाहतोय. यशला आपण पहिला चेंडू स्लोअर गतीने अगदी सफल झालेत, ऑन साइडला खेळून काढलेत. दुर्वर्ण क्षेत्ररक्षक आलेत. फक्त आणि फक्त 1च धाव, आणि एका धावेनं धावफलक पुढे नेण्याचं काम केलं. मी तर म्हणेन स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं असावं, कारण प्रभाकरला माहिती आहे, अगदी दत्ताला माहिती आहे की प्रभाकर चांगल्या टच मध्ये त्यांच्या फलंदाजीमधून 1 षटकार देखील आलाय. जास्तीत जास्त स्ट्राईक त्यांना देण्याचं काम करावं, आणि त्याच पद्धतीची खेळी सध्या पहिल्या चेंडूवरती आपल्याला तरी पाहायला मिळाली. पुढील चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती यश. अनोख्या शैलीनं थोडेसे रनअप आपल्याला पाहायला मिळतो, आणि गोलंदाजी देखील तितक्याच शैलीनं पाहायला मिळत होती, परंतु सफल होऊन चेंडूला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये भिरकावून दिलाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार. म्हटलं होतं की दत्ताने स्ट्राईक देण्याचं काम केलं असं जणू काय प्रभाकरला, आणि तीच कामगिरी करून दाखवतोय. पुन्हा एकदा आपण पाहतो फाईन लेगला केल्याचा प्रयत्न डायरेक्टचा, आणि इथून बचावले गेल्यात. 1 धाव बाईच्या स्वरूपात ऍड केली जाईल धावफलकावरती. आपण पाहतोय 1 धावफलक पुढे सरसावतोय. 48 धावा. शेवटचं षटक यश घेऊन आलेत. अगदी आपण जर विचार केला यशचा, तर रनअप मध्ये कुठेतरी नवीन शैली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर ऍक्शनचा विचार केला तर ऍक्शन देखील थोडीशी वेगळी आपल्याला पाहायला मिळते, परंतु ऍक्शन रिॲक्शन वेगळी असून चालणार नाहीये. चांगली गोलंदाजी केली तर नक्कीच प्रेक्षकांना देखील गोलंदाजी आवडेल. परंतु इथून स्लोअर गतीचा चेंडू फसवला गेलाय. झेलची संधी आणि एक सोपा झेल लेग स्लिपला आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक लागतोय 5वा. दत्ता बॅक टू द डगआउट.
पाहायला मिळतात. कुठेतरी त्यांना देखील स्ट्राईक हवी असेल, कारण 5 चेंडू आणि 12 धावसंख्येवरती फलंदाजी करतात. इथे मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न झालाय सक्सेसफुल. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू चाललाय सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय नागेवाडी बस संघाची 50 कंप्लीट होत असताना अर्धशतकीय खेळी या संघानं आपण या मैदानावरती आता पहिल्या सत्रामध्ये पाहतोय. तब्बल 52 धावा धावफलकावरती लावल्यात या चौथ्या षटकाच्या अखेरच्या चेंडू अगोदर आपण पाहतोय. 5 गडी बाद 52 धावा. शेवटचा चेंडू गोलंदाज यश पुन्हा एकदा सज्ज झालाय, त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. ओ हो, व्हाट शॉट आपण पाहतोय. जागा बनवली आणि चेंडूला भिरकावून दिला सीमारेषा पार. 6 धावांसाठी शेवट गोट करणारा हा आलाय. अजून एक दमदार षटकार. आई गावदेवी लवाळी आणि त्यांना फाईट करेल सागाची वाडी. जर दोन्ही संघ आला असाल तर आपला कर्णधार किंवा कोणताही प्रतिनिधी लगेचच या नाणेफेकीसाठी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आई गावदेवी लवाळी संघ असेल तर त्यांना फाईट करेल तो सागाची वाडी संघ. दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच यायचं आपण. चालू असलेला सामना आपण पाहतोय. अगदी घर बसल्या देखील एन्जॉय करू शकता ब्रदर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. घर बसल्या ही स्पर्धा एन्जॉय केली जाते. अगदी क्वालिटी विथ द क्लॅरिटी कव्हर करणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. ही वाहिनी 4 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आणि कालच्या दिवसापासून अगदी सुरेख काम
हे केलं जातंय ब्रदर स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहतोय. अगदी रिव्ह्यू घेतला तरी सुद्धा एकदम क्लिअर आणि कट आपल्याला पाहायला मिळतं सातत्यानं. चालू असलेला सामना प्रेक्षकांच्या माहितीसाठी आपण पाहतोय. एका बाजूला नागेवाडी संघ ज्यानं प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल 58 धावा लावल्या आणि 59 धावांचं लक्ष आहे. ते भागुचीवाडी संघ अगदी आपण पाहतोय 59 धावांचं लक्ष म्हटलं गेलं तर मोठा डोंगर जणू काही सेट केला आहे. परंतु मी एकच सांगेल भागुचीवाडी संघाला कालच्या दिवसामध्ये देखील 59 धावांचं लक्ष होतं आणि ते लक्ष 24 चेंडूमध्ये अगदी सहजरित्या चेस झालं होतं. म्हणूनच इथून 59 धावांचं लक्ष देखील फार मोठं नाही आहे, परंतु तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल आणि आपला सुंदर खेळ या मैदानावरती करावा लागेल. सलामीची जोडी 59 धावांचं लक्ष चेस करण्यासाठी आपण पाहतोय उतरली गेली आहे रोहित आणि सुरेश. पंचांचा ग्रीन सिग्नल देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा दुसऱ्या सत्रासाठी. पहिला चेंडू फुलटॉस लेनचा होता आणि त्या चेंडूवरती विरकावून दिलाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. हवाई सफर बिग 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 षटकार. कर्णधार आपल्याला शेवटचा पुकार असेल, लगेचच आपण यायचं आहे नाणेफेकीसाठी. लवाडी संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. पहिला चेंडू षटकार आलाय, त्यानंतर कमबॅक करणारा हा चेंडू आपण पाहतोय. धावचीची संधी घडतंय काय? ज्या फलंदाजानं षटकार लावलाय त्या फलंदाजाला विकेट मात्र आता गमवावी लागेल. काही प्रकारची गरज होती का इथे? मी तर म्हणेन चुकीचं कॉलिंग फलंदाज सुरेशचा, कारण नॉन स्ट्राईक एंड वरती त्यांना ठाऊक होतं चेंडू कुठे चाललाय, कोणत्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. परंतु ही मोठी चूक येणाऱ्या काळामध्ये नक्कीच महागडी ठरेल. फलंदाज होईल बाद. रोहित बॅक टू द पवेलियन. स्वतःवर नसेल तर सुरेश वरती जास्त नाराज असेल, कारण त्यांनी दिलं होतं कॉलिंग आणि नकार देण्या अगोदर आपण पाहिलं तर सुरेशला ऑन स्ट्राईक पोहोचले होते. विकेट सॅक्रिफाईस केली मी तर म्हणेन रोहितने, आणि ते मात्र त्यांची जागा पण करण्यासाठी दत्ता तिसऱ्या क्रमांकावरती गेल्या आणि गेल्या गेल्या मोठा प्रहार आपण पाहतो सुरेशच्या बॅटमधून चौकार. जी तुपे आणि विशालजी तुपे साहेब आपण आला असाल, आपल्या या स्पर्धेमार्फत सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे आणि आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचा. मैदानामध्ये जाऊयात. आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती चौकार लगावलाय. सुरेशला आता जबाबदारीने खेळ करावा लागेल, कारण त्यांच्याकडून एक चूक झाली, परंतु ती चूक आता आपल्या खेळीतून सुधारावून दाखवावी लागेल. कारण जेव्हा डगआउट मध्ये बाद होऊन येतील तेव्हा कुठेतरी त्यांना देखील कान मंत्र भेटतील, कुठेतरी त्यांचे देखील कान चावले जातील. कारण एक मोठा फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. तो फलंदाज आपण पाहतो रोहितला. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला होता, परंतु त्यानंतर निर्धाव विकेट आले. त्यानंतरच्या चेंडूवरती आपण सुरेशच्या बॅटमधून चौकार पाहतो आणि त्यानंतर निर्धाव. पुन्हा एकदा पुढे गेल्याचा प्रयत्न होता आणि इथे घडतंय काय? मी तर म्हणेन हा फटका सजवण्याचा एक मोठा चान्स होता, परंतु इथून अजून एक चेंडू हा निर्धाव पाहायला मिळतो. 5 चेंडू आणि खर्च केल्या गेल्या धावा विशालच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 10 धावा. शेवटचा चेंडू हा देखील चेंडू सफल होऊन गेल्याचा प्रयत्न होता. एक चुकीचा फटका, खराब फटका सिलेक्शन आपण पाहतोय इथून फलंदाज सुरेशच्या माध्यमातून. आणि पहिलं षटक पाहता पाहता समाप्त झाले. ज्या प्रकारची सुरुवात केली होती ती नागेवाडी संघानं, त्याच प्रकारची सुरुवात आता वरची भागुचीवाडी संघाकडून देखील पाहायला मिळते. 6 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा लावल्या गेल्या त्या एका गड्याच्या मोबदल्यात.
ते 10 धावा. 18 चेंडू आणि आता गरज आहे ती विजयासाठी तब्बल 49 धावसंख्येची. 59 धावांचं लक्ष लावलं गेलंय. एक भला मोठा डोंगर जणू काही सेट केलाय, परंतु त्या डोंगराला पार करण्यासाठी मोठे फटके खेळणं फार गरजेचं असेल. फलंदाज दत्ताला आपण पाहतो आता ऑन स्ट्राईक तिसऱ्या क्रमांकावरती गेल्यात आणि गोलंदाजाचा विचार केला तर दुसरा षटक घेऊन आलाय तो भावेश. नेक्स्ट मॅच आई गावदेवी लवाळी विपक्ष भागूची वाडी सागाची वाडी. नक्कीच माफ करा, नाणेफेकी जिंकल्या आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय सागाची वाडी संघाला. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला इन ऍक्शन हे दोन्ही संघ पाहायला मिळतील, परंतु जाऊयात मैदानाकडे. गोलंदाज भावेशला पाहतोय. पहिला चेंडू अगदी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंचांना सांगितलं लेग स्टिकच्या भरपूरच बाहेर फेकलाय. हा चेंडू पाहतोय वाईट अवांतर स्वरूपात धाव खर्च केली, एक धाव ऍड केली जाईल. 18 चेंडू 48 समीकरण आपण पाहतोय मैदानावरती ऑन स्क्रीन. समीकरण जरी कठीण असलं तरी सोपं हे बनवू शकतात दोन्ही फलंदाज, परंतु त्यासाठी मोठे फटके नक्कीच जरूर खेळावे लागतील. हा चेंडू नक्कीच मोठ्या फटक्यासाठी खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु व्यवस्थित बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेनं फारसं काय बिघडणार नाहीये ते क्षेत्ररक्षण करत असताना नागेवाडी संघाकडून, कारण त्यांना देखील ठाऊक आहे लक्ष मोठं आणि लक्ष मोठे पार करण्यासाठी मोठे फटके येणं फार गरजेचं असतं. 17 चेंडू 47 ची गरज असताना इथून एक सिंगल आणि डबलने कुठल्याही प्रकारचा दबाव आमच्यावरती येणार नाहीये. जरी आला तरी तो दबाव जुगारण्याची क्षमता त्या संघामध्ये असावी कदाचित. नक्कीच आपण पाहतोय हा चेंडू लेग स्टिकच्या भरपूरच बाहेर फेकला गेलेला वाईट चेंडू. धावसंख्या अद्यापही आपण पाहतोय 13 या आकड्यावरती जाऊन ठेपावली. गोलंदाज भावेश हा चेंडू पुढून येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा आपण पाहतो ऑनसाइडला खेळून काढला क्षेत्ररक्षक आलेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न खराब थ्रो फेकी पाहतो आणि बॅकअप तेवढं सुरेख होतं, परंतु थोडंसं फंबलिंग अजूनही होतंय. त्यांना चेंडू मिळत नाहीये. चेंडू मिळालाय, थ्रो फेकी झाली आपण पाहतो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये, परंतु एका धावेचं रूपांतर सहजरित्या 2 धावेमध्ये होताना पाहतोय. 15 धावा धावफलकावरती लावल्या. 16 चेंडू 44 ची गरज आहे. इथून जर मोठा फटका आला तर कमबॅक पाहायला मिळेल बागुचीवाडी संघाला, परंतु इथून जर निर्धाव चेंडू फेकत येईल तरी दबाव जास्त येणार नाहीये ती नागेवाडी संघाला. हा चेंडू पुन्हा एकदा स्टेप आउट होण्यात खेळण्याचा प्रयत्न होता. जेलची संधी, पुन्हा एकदा चूक. सातत्याने चुका होत आहेत त्या खेळाडूकडून आपण पाहतोय. अगदी ऑनसाइडला त्या क्षेत्ररक्षकाला तैनात केलाय. 38 सर्कलच्या आतमध्ये आपण पाहत होतो. जेलची संधी निर्माण झाली होती, असं वाटलं होतं की फलंदाज बाद होतील, परंतु जीवनदान मिळत असताना स्ट्राईक एंड वरती फलंदाज सुरेशला आणि त्या चुकीचं रूपांतर एका धावेमध्ये करत असताना 15 चेंडू 43 ची गरज आपण पाहतोय मैदानावरती. दोन्ही बाजूने सामना बॅलन्स आहे. इथून जेलची संधी निर्माण झाली होती, परंतु कुठेतरी वाटलं एका टप्प्यावरती आपण अडवू शकतो, परंतु चेंडू चाललाय सीमारेषा पार. बऱ्याच उशिरानंतर आलाय चौकार. या चौकाराची गरज होती, कारण मोमेंटम शिफ्ट करायचा असेल तेव्हा मोठा फटका येणं फार गरजेचं असतो आणि तो मोठा फटका जणू आलाय. फलंदाज दत्ताच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट होईल का, परंतु नकार दिला. इथे आपण सांगितलंय की फलंदाज बाद असतील. एकच धाव ऍड केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी रवाना झालेला फलंदाज दत्ता झालेत बाद. आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती लावली गेली 21 वरती दुसरा धक्का. आता 19 नक्कीच केल्या जातील.
याची नोंद घ्या नक्कीच. दोन धावा मायनस केल्या जातील. आपण पॅनल्टीच्या या दोन धावा काल देखील अशाच प्रकारचं चित्र या मैदानावरती झालं आणि त्या दोन पॅनल्टीच्या धावामुळे संघाला हार पत्करावी लागली होती. परंतु आजच्या दिवसामध्ये या दोन धावा नक्कीच महागड्या ठरतील का येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. डावखुऱ्या त्याचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती जयेशला पाहतोय चौथ्या क्रमांकासाठी. इथून दोन धावा एकवटल्यात. आपण पाहतोय दुसरा षटक देखील समाप्त झाला आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. 21 धावा नक्कीच 23 धावा झाल्या असत्या परंतु दोन धावा त्या पॅनल्टीच्या ऍड केल्या जात आहेत आणि धावफलकावरती 21 धावा. आता येणारे चेंडू 12 आणि विजयासाठी 38 धावसंख्येची गरज आहे. कुठेतरी कालच्या दिवसातला सामना डोळ्यासमोर येतोय कारण 12 चेंडू 38 धावसंख्येची गरज असताना आपण पाहिलं मोहाचीवाडी संघ यानं 12 चेंडू मध्ये 38 धावा कंप्लीट केल्या. परंतु इथून या 12 चेंडू मध्ये 38 धावा वरची भागोचीवाडी संघ पार करेल का? येणारे 12 चेंडू आपल्याला सांगून जातील. हे षटक फार महत्वाचं आहे. इथून गोलंदाज दत्ताच्या माध्यमातून हे 6 चेंडू कोणत्या पद्धतीचे फेकले जातील. जर इथून 15 ते 20 धावा खर्च केल्या तर शेवटच्या षटकापर्यंत सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. इथून आपण पाहतोय हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, कुठल्याही प्रकारची चूक नसेल. फलंदाज होईल बाद. सुरेश बॅक टू द डगआउट. केला फलंदाज सुरेशचा तर अवघ्या 7 धावसंख्येवरती आउट झाला आणि विचार केला तर 7 चेंडू देखील फेस केला. खराब फलंदाजी नक्कीच. पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला कुठेतरी, त्यानंतर वाटलं होतं की मोठे फटके सुरेशच्या बॅटमधून येतील परंतु ते चित्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालं नाहीये आणि त्याच अभावी आता कुठेतरी अडचणीमध्ये संघ पाहतोय. 11 चेंडू 38 गरज आहे. पहिल्या चेंडूमध्ये आपण पाहतोय तिसऱ्या षटकातला सुरेशला परत येत असताना, परंतु विचार केला आता फलंदाजाचा तर 5व्या क्रमांकावरती नवीन फलंदाज एंटर झालेत. डावखुऱ्याचा निलेश. हा चेंडू समोलन केल्याचा प्रयत्न आपण पाहतोय, विरकावून दिलाय ऑन साइडला. चेंडू थांबणार नाही. चेंडू सरळ जाऊन पाहतोय सीमा पार, चौकार. नक्कीच याच चौकारांची गरज होती कारण अडचणीमध्ये संघ सापडला. आपण पाहतोय तो बागोचीवाडी संघ आणि त्या अडचणीला त्या दबावाला झुगारावं लागेल आणि फलंदाजी करावी लागेल. इथे मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, त्याच दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न चालवलेला परंतु इथून बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता झाली. येणारे चेंडू 9 आणि धावा बनवायच्या त्या 34. लक्ष फार कठीण दिसतंय आता येणाऱ्या या 9 चेंडू मध्ये, परंतु मोठा फटका खेळेल का फलंदाज? आपण पाहतोय फुल ऑर लेनचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक तैनात केल्यात. एक धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव धोक्याची ठरेल का? परंतु नाहीये. 2 धावा सक्सेसफुल रित्या कंप्लीट केल्यात. थोडस समीकरण कठीण आहे परंतु ते सोपं बनवण्याचं काम सिंगल डबलने देखील केलं जातं आणि शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. येणारे चेंडू 8 असतील. विजयासाठी 32 धावसंख्येची गरज. धावफलकावरती 27 धावा. आता मात्र बॅटीच्या रडार मध्ये आला होता चेंडू. चेंडूला जणू काय उचलून फेकून दिलाय. चेंडू चाललाय सीमारेषा पार. निलेशच्या बॅट मधून आलाय. संघर्षाचा संघर्षमय षटकार.
जे पुन्हा एकदा ट्विस्ट या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगोदरच म्हटलं तर जर मोठे फटके आले तर सामन्यामध्ये कमबॅक पाहायला मिळेल आणि तोच कमबॅक सध्या पाहायला मिळतोय. अजून एक चेंडू आपण पाहतोय भिरकावला, क्षेत्ररक्षक आलेत आणि त्याने मात्र इथे केले चूक. आपण पाहतोय जर झेल कॅरी केला असता तर फलंदाज बाद झाले असते, परंतु इथून या झेलचं रूपांतर 2 धावेमध्ये करत असताना फलंदाज निलेश धावसंख्येचा विचार केला धावफलकावरती जाऊन पोहोचले त्या 35 धावा. आता समीकरण मैदानावरती शिल्लक आहे. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी बनवायच्या धावा 24. 12 चेंडू 38 ची गरज होती मैदानावरती. 1900 सरासरी राखायची होती, परंतु या षटकामध्ये ती रणगती आपल्याला पाहायला मिळत नाहीये कारण 14 धावा खर्च केल्या. आता गरज आहे 6 चेंडू आणि 19 धावसंख्येची. 4 मोठे फटके आणि 4 षटकार लगावले तर कुठेतरी सामना विजय होईल. तो आपण पाहतोय वरची बागूची वाडी संघ, परंतु इथून 2 चेंडू जरी निर्धाव फेकले तरी पूर्णपणे दडपण आपल्याला पाहायला मिळेल. परंतु दडपण आणि इथे झुगारावं लागेल ते फलंदाज आपण पाहतोय जयेशला. तो देखील डावकर आहे, त्याचा फलंदाज आहे स्ट्राईक इन वरती. ज्या फलंदाजाच्या बॅट मधून एक षटकार एक चौकार आलाय तो नॉन स्ट्राईक इनला सध्या आपण पाहतोय निलेशला. इथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाईल नक्कीच. आपण पाहतोय एका धावेनं फारसं काही बिघडणार नाहीये. उर्वरित 5 चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या विजयासाठी आपण पाहतोय ती 23 या धावसंख्येची गरज असताना जर मोठा फटका आला तर प्रेशर मात्र गोलंदाजावरती पाहायला मिळेल. या 6 चेंडू 24 धाव्यांचं रक्षण करण्यासाठी आपण गोलंदाज पाहतोय चौथा तो किशोरला वापरला गेलाय. हा चेंडू सरळच्या दिशेने लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव कंप्लीट होईल का? परंतु ती धाव धोक्याची आपल्याला पाहायला मिळते. कुठेतरी फिटनेस फार महत्वाचं असतं क्रिकेट या खेळामध्ये आणि त्याची जाणीव आज फलंदाज दत्ताला देखील झाली असेल. दुसऱ्या धावेसाठी रवाना झाले होते जयेश. बॅक टू द डगआउट. चेंडू 22 ची गरज आहे. 4 मोठे फटके, इथून मोठे फटकेच खेळावे लागतील. परंतु आता आपण पाहतोय हा चेंडू अगदी अपस्टिकच्या भरपूर वायर फेकला गेलाय. वाईट एक अवंतर स्वरूपात धाव खर्च केली. 4 चेंडू 21. समीकरण फार कठीण दिसतंय मैदानावरती, परंतु कमबॅक करेल का? हा चेंडू आता मात्र आपण पाहतोय पूर्णपणे सामन्याचा विचार केला तर नागेवाडी बी या संघासमोर विजय झुकला गेला. अगदी ते विजयाच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतात. जर खराब चेंडू फेकला तर कमबॅक पाहायला मिळेल, परंतु कुठेतरी आशा पल्लवित झाल्या असतील विजयाच्या नागेवाडी संघाकडून. इथे आपण पाहतोय फाईन लेगला खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट. क्षेत्ररक्षक आले, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. जरी विजयाच्या उंबरठ्यावर असले तरी क्षेत्ररक्षणाचा दर्जा मात्र दाखवत असताना क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. 2 चेंडू आता मात्र 20 धावसंख्येची गरज आहे. फक्त आणि फक्त औपचारिकता या 2 चेंडूंची शिल्लक राहिली आहे मैदानावरती, कारण पराभवाला सामोरं जावं लागतंय ते बागुचीवाडी या संघाला. नॉकआउटचे सर्व सामने आपण पाहतोय. जो संघ विजय होतोय तो पुढील फेरीत दाखल होतो, परंतु जो संघ पराभूत होतो तो मात्र या स्पर्धेला टाटा बाय बाय करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 20 धावसंख्याची गरज असताना हा शेवटचा चेंडू आता शिल्लक आहे मैदानावरती. धावसंख्या आपण पाहतोय 39 धावा, ज्यात दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा आल्या. त्या कुठेतरी या महागड्या ठरल्यात सामन्यामध्ये, कारण जिथे 10 ते 12 धावा आल्या असत्या तर एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळालं असतं, कदाचित 50 ते 55 धावा, परंतु 60 धावांचं लक्ष होतं आणि शेवट गोड केला तो फलंदाज